जे काही योग्य होतं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. मी बालक बोबडा बोली का वाकडा विंचुका पावली ते चोच करुण माऊली रिजे जीवी या ज्ञानोक्तीप्रमाणे सद्गुरु श्री संत समर्थ बाळगीर महाराज बापूजी पाटलांकडून आनंदपाठ वधून घेतला. तसं माझे गुरुमूर्ती कोलंबी संस्थानचे महंत 108 गुरुमूर्ती शांती ब्रह्म यदुवर महाराजांच्या कृपेनं तुमच्या समोर बोलण्याचं धाडस करतोय. ही सद्गुरूंची कृपा आहे. जे काही योग्य आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे आणि जे तुम्हाला टोचक वाटलं तो मात्र बुद्धीचा दोष आहे ते तुम्ही सोडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाला विनंती करतो की जीवनामध्ये काही जरी नाही कमवलं तरी भगवंताचं नामस्मरण एवढं कमवा आणि परोपकार करा. जीवनात झालं तितकं माणसामध्ये देव बघायला शिका. हेच परमार्थाचं खरं गूढ आहे. एवढीच तुम्ही प्रार्थना मान्य कराल अशी अपेक्षा. तुम्ही पुत्र आमचे विश्वेश्वर महाराज जोशी हे असतील, ही सगळी आमची जुनी मंडळी गायनाचार्य मंडळी दिसायला साधे दिसतात पण चांगल्या चांगल्याचे वांगे करतात. चांगल्या प्रकारची अतिशय सुंदर गायनाची सेवा करतात. ही सगळी परिचित मंडळी. त्यांचं नाव काय? श्री श्री श्रीकर श्रीकर ज्ञानेश्वर अतिशय सांगितलं. टाळी वाजवणे यांच्याकडनं चांगल्या प्रकारचे गुरु चांगलं लागलं की लवकर प्रगती होते. इथलाच आहे. बरोबर. छान छान.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जेवढं वाजवण्यामध्ये हे ना एक अंगभूत कला झालेली आहे, पण वागण्यात स्थितप्रज्ञता आहे, ती विशेष कौतुकाची आहे. उचूचपणा तिळभर नाही, कौतुक आहे, अधिकाधिक मोठा होणार आहे तो. सगळ्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम चांगल्या प्रकारची आहे. उपस्थित या ठिकाणी आमचे हरिभक्ती परायण विश्वनाथ महाराज येलूरकर महाराजही उपस्थित आहेत आणि वेडे वाकडे बोल त्यांनी ऐकले. जसं एखाद्या आईनं आपल्या लेकराचे बोल ऐकावे, त्या भावनेनं ते समोर बसून ऐकतात, त्यांच्या मनाचा मोठेपणा. मी मात्र एक आत्मीय जीव, पण तुमच्या समोर लहानपणापासून बोलायची सवय आहे म्हणून बोलतोय. चला, आमचे नारायण भारतीजी महाराज असतील, त्यांच्या आग्रहाने त्यांच्या आमंत्रणाने येऊन इथं सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतंय. अशी सेवा करण्याचं सद्भाग्य पुन्हा पुन्हा माझ्या प्रारब्धामध्ये प्राप्त हो, प्रार्थनामध्ये येऊ, हीच भगवतचरणी अपेक्षा करतो. सगळी गुरुभक्त मंडळीला धन्यवाद देतो. एका शब्दामध्ये सांगायचं झालं, सर्व आनंदाची लेकरं असणारे सर्वांना भगवान परमात्मा आनंदात ठेवो, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी सेवा आटोपती करतो. जय आनंद, जय जय आनंद.